आज आपण कुरकुरीत अशी कढीपत्त्याची भजी बनवणार आहोत. इथे मी एक बाउल घेतला, त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे थोडंसं. आता 4 ते 5 कढीपत्त्याच्या डहाळ्या ज्या असतात ना, त्या मी अशा अख्ख्याच वापरणार आहे आणि अख्ख्याच वापरायच्यात आपल्याला. आता हे 2 ते 3 मिनटं मी पहिले पाण्यात बुडवून ठेवणार आहे, म्हणजे त्याच्यावरती माती वगैरे जी काही असेल ते निघून जाते. असं खळखळून चोळून धुवून घ्यायचं आपल्याला ते नंतर. आता दुसऱ्या बाउलमध्ये मी 3 चमचे बेसन घेतले, 1 चमचा तांदळाचं पीठ, चिमूटभर हिंग घेतलाय, मिरची घातली आहे थोडीशी, आलं लसूण पेस्ट पाव चमचा, चवीपुरतं मीठ घातलंय. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. थोडासा लिंबाचा रस घातलाय, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काही मसाले घेतलेत. हे सगळे मसाले पाव चमचाच घेतलेत मी, अर्धा चमचा घेतले. लाल तिखट, धनेपूड, हळद आणि जिरेपूड. आता हे सगळं मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण आपल्या कढीपत्त्याला व्यवस्थित कोट झालं पाहिजे इतपत ते पातळ ठेवायचं आहे. या पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं आहे. आता पहिले मी हे सुकं बेसन घेतलेलं आहे. थोडंसं मी याच्यामध्ये कढीपत्ता डीप करणार आहे, म्हणजे आपण जेव्हा ओल्या बेसनमध्ये ते मिक्स करतो ना कढीपत्ता जेव्हा भजीसाठी, तेव्हा ते व्यवस्थित कोट होतं कढीपत्त्याला. म्हणून या पद्धतीने थोडंसं हलकंसं लावून घ्यायचं आहे बेसन, सुकं बेसन आपल्याला. आणि पुन्हा या पद्धतीने आपल्या बेसनच्या मिश्रणामध्ये ते घालून घ्यायचं आहे. अगदी मस्त लागते ही भजी. कढीपत्ता आपल्याला सगळ्यांनाच केसांसाठी खूप उपयोगाचा असतो आणि मुलं तर कढीपत्ता असा खायला मागत नाहीत. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना भजी नक्की करून द्या. खूप मस्त लागते, अगदी मस्त आणि कुरकुरीत होते ही भजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि मस्त आपली कुरकुरीत कुर्रुम अशी भजी तयार आहे. धन्यवाद.